राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। श्री राम समर्थ। गदा बालक्रीडा उपाधी विवेके सदा ज्ञान वैराग्यासाठी जया सद्गुरु वेदीची होय स्फूर्ती। नमस्कार त्या ब्रह्मज्योती मूर्ती श्री सद्गुरु श्री ब्रह्मचर्य महाराजांना। ओम नमो जी गुरुदेव श्री जयश्री रामजी युगणे जमते चतुर्श्राम अंतर्भावे आपण हरे परिचय तिसे म्हणताची विशेष धातू राम तुझे प्रकाशाचा विलास निर्सी अष्टतेचा वास दृष्टा आणि दृश्याचं सदृशपणे राम प्रकाश आणि दीप भिन्न ठावणसे अल्प करिता ध्यानाचा संकल्प देता राम स्वयं प्रकाश परमज्योती तेजी सूर्य सुप्ती उष्ण स्थिती विकास स्थिती मोठ्या राम प्रकाशे पाहून जाता प्रत्यक्षपणे पाहता हेच विषयासत्तार परिश्राम तुझ्या स्वरूपाची कोटी अनंत ब्रह्मांडे साठवी पाठी हरिभक्त हृदय संपष्टी घालून परिश्राम तो अवतेजासी आठवी ऐसा नसे गोसावी दोन्ही जीवांसाठी नाही ते श्राम योद्धताले रियाळो तेसा मैसना काजळो वायूचा धाजोंदळो अनुभवी दिसत राम तू होरी तुझ भावे भक्त भजनी भागावे एरवी थे लगे सर्व श्री राम होरी पादळी ना अगदी आदे प्रत्यात नवरी अखंड तरावी सत्रवी स्नेह राम माया मोहाचे बंधनी बिंब राहिले विमोनी सवेची काळजी दोन्ही गंधर्व विश्राम जलचंचल माया चैतन्य जाणे बिंबकाया अधिष्ठाने सारखे जा विकार श्रीराम परी ते विकार बंधुनो हे मुळे असे ते दैसिचे आहे घरी विकारी अकर्ण्याश्राम अज्ञानी तरावली पायाने अभ्यंतरी एकटी होईनारी दुसराम प्रकृतीचा संग घडला सगुणता आला वरी म्हणताचे राका तुझे वाकरायश्राम विशेष जाणे विशेष जाणो तेचे सद्गुरूचे अधिष्ठान आईसे बोलून ठाईत श्रीराम तीच स्थान विज्ञान योगी सद्गुरु ब्रह्मचर्य मूर्ती गोंदवले ग्रामा प्रति भेटी सभा राम निर्गुण गुणत्वाले अंतर्या नाही देखिले साहित्य डोळत झाले अंतर्बाह्य पाती राम पाहता पाहणे विराले गुरु होऊन ठेरे जन्म मरण फिरे चुकले धन्य गुरु पुरुष श्रीराम गुरु पोतांजली घेतल्या अंतरी पण जाय विद्या द्रष्टे पनाची माया वृंदती राम सगुणी जगुण बदले चित्त हृदय पावले ज्ञानश्री पावले सद्गुरु श्री राम भोळे भाविकांतळे जन यासी उपासने लागून ज्ञान ज्योती झाली गण मनुष्यरूपी राम आमचे घरा पाहुणी आली अम्मा सारखी वागली प्रीती मिळली राहिली श्रीराम तैसे सोन पितळा आणि सोटे सगळे दिसली साकणे शहाणा तो वर्ग आणि घोडे आणि घोडे श्रीराम मृत्तिका आणि कस्तुरी मानून एक सरी कस्तुरी नांदे अंबरी सबुते राम रई लावल्या दीप जीवजंतू धावती आपोप फिरपोरणी घालती दाप पोरतन धाव श्रीराम तैसी ज्ञानयोगी गोरी सद्गुण ज्योती दष्टापणे आता होती सुरसरी राम दर्शनी दीक्ष दीपा या ज्ञाने असुसावी ज्ञान तिथे समूळधारी दिमराशी राम तिमरे गेलेल्या पाठी लोभ मोहादी चोरटी नेती असून सुखी समसाम्य संघर्षराम निर्गुण गुणत्वाले गुणसाम्य वर्णन केले ना तरी वरिता भागले थोर श्रीराम सिद्ध होणी सिद्ध पाहावे जाणते होणी जाणावे शब्द ज्ञाने पडे ना हवे तदुपस्ताम अनुभवी नावे पण परिसमती गुंतले मन आवडी सारखे सजवून निविचित राम सूर्यागावती निरांजन ऐसे भक्तीचे लक्षण तैसे ज्ञानाने बनवतात राम आवडी सारखे जगू ज्ञानेंद्रियांची साक्ष घ्यावू आंतरी सद्गुरूचे पद ध्यावू निरंतर प्रवर्तना चला चला गोंधवले ग्रामासी रावजी पुरे सत्पुरेसी पाळीला आहे केसी पाहून इत्रमुनी राम एक वर्ष झाले बाळा वाढदिवसाचा सोहळा आनंदी दासांग केला रावजी पुरे राम गणपती मोकळे बोले ऐकता श्रवण संतोषले उचलून कडे घेतले जाणी तरी राम राही ना मोली घरी
जेवणी जाती शेजारी खेळू लागती नानापरी श्रीराम जया पोपर हो नाही जिकडे देखते तिकडे जाई मुकर जहाय काही आपले श्रीराम सर्वत्रांची वाटे घावे वाटे नाही ना स्वभावे ज्याने पाहावे त्याने न्यावे श्रीराम तेथे जिजू घालवावे मौशिवी जिजवावे पुन्हा मावलीशी पुसावे बाळकोट श्रीराम फुल पाहता पुढे फुल वरी सोजले सोजळ हास्य पडे प्रेमळ मग काय श्रीराम तरी उंबळ आणि कुसळ दाळी हरे नारळ जळत मुठी खाताड श्रीराम पाठवा आधी आणि त्रागी पाय शिर वापले वेगी जे सदा सर्वी काही नाकी श्रीराम नक्ते काळे कुळकुळीत भद्र सेवणी आत्रोक्त जीवन करतो ते श्रीराम मावलीशी सोडीना कामकाज करू देईना म्हणून फेडून घेतो ना उद्धार बोलतो श्रीराम ते अशी गुण घेती प्रसंगाच्या कंटाळी वदती ऐसे का जनवती दुःख द्यावा श्रीराम मावलीशी विचार वाढीचा आहे ना बैलाची आवडी म्हणा तेथे खेळी स्वतंत्र श्रीराम म्हणती तुझं मस्ते काय गरपालपणी प्रिय माय खेळ खोडी दिवस जाय बालपणाचा काम आता पोती वाची नित्य श्रवणा बसुनी जातो म्हणती त्याची शिस्त श्रवणी स्थिर अशा वेळी क्रीडेची गोडी गोड खाव्याची आवडी मौज घ्यावा आवडी पुरासविंद श्रीराम यासी दिल्या खाईना क्रीडे जात देना आपला बसुनाना श्रीराम याची बुद्धी दिसती बरी सांगितली गोष्ट दुसरी याची पाशी वेगळी काही झाले ना श्राम हळूहळू दिवस गेले 3 संवत्सर पाटले बुद्धी निघून विचारले म्हणती कोणाला बोलायचा कोणी ठेवीचे राहावे कोणी करतील भावे दृष्ट विलस व्हावे बारकातीच्या धुळे अक्षर काढून देती तरी काही शिकवती लिहिण्या वाचण्या गणपती शिकारा कथा होते चांगलं एक पाठी दुपाठी पंडित गोविंद बिंदी नावाचं कार्यक्रम चंद्रकरा मस्ती होती गोष्टी नवर बाई कवाडी बुरलचा जन्मी हा साधू असेल कुणी सिंधू वास्ताची जन्म समजो घटातीचा ज्ञाना भरणे कल्पना करती तर करणारा दृष्टांताचा प्रतरिता सफलती आडी पुढं परिपुढणात वाढ कराव्यातील गाडी गुण मित्याचा नित्य हरिवचनाचे रामनांगैवाचे बालपणीला क्षितवेचे प्रेमाची चिरा रामप्रदे त्यातून समत्रावा गा श्री सद्गुरू श्रीराम समर्थ श्री सद्गुरू श्री ब्रह्मचर्य महाराजांना एकदा अमृतलिंग गोपल नादेवासी पाचरत म्हणाले ऐके विचारवसना से खंडा भरे मोरादी त्यातरी काय करील तरी सांग श्राम टाटून टाकी समक्रांत बंगोर ग्रस्त गोरगरी माझा विचार श्राम ऐसे देता प्रत्युत्तर आजा संतुष्टा कर म्हणे करी लोक वाराडी श्राम लिंगो बंद सुसंस्कृत म्हणून ऐसे बोलत उद्या म्हणते संस्कृत पाठवून श्राम बहुतेक मुलांची जात हातीची गोडामध्ये तर दुसऱ्यांची गंमत राबवून श्राम ऐसे नव्हे साथी आधी प्रदुःखे दुखावती परोपे सुखे सुंदरी होतसे जय श्राम पुनर्पी म्हणे आजा तुझा राजा काय करशील तुझ्या सांग बाबा श्राम हे रूपदे झडकरी फेकीन देशी भिकारी अन्न छत्र राजवारी ठेवले श्राम सहज विनोदी पुसले गुलाने प्रत्युत्तर दिले ऐकून अश्रू आले नैनी श्रोत्यांच्या श्राम 5 वर्षाचे बालक पहावो याचे कौतुक सात्विक ज्ञानेश्वर झाले श्रीराम रमणे घेईन घोडा पोपट गांधीन गोडीन बाळा गुंची श्रीराम विषय भोगवांची ना बोध दैवनी बोलला वैराग्य कसे पाहना विग्रसराम वैदी सोसान परी जोडले धान उपदना सत्य श्रीराम तपाच्या करता कोडी नसुटे लोभ मोडी भली भली झाली वडी श्रीराम री वाचनी वटपट घरोघरी बोलती पोपट उदर गर्भी वरते श्राम आनंद जन्मांची आपण विषयाची झाली मोठी सोडितान सुटे गुंती देह कष्ट केली श्राम या कलियुग मातरे वेदांत पडता घरोघरी आचार भातानुगुणी शुद्ध नाही श्राम आम्हा बुद्धास अशी क्रिया कृतावी प्रौढपणे केलपती साहित्याची श्राम देहासी वृद्धपण आले लोभ मत तैसी चित्ते चिंतने चित्तवले असे नित्य राम यासी बाल गुणय बुद्धी दहा वडील होय भक्तियुक्त नाम काय राम रामुनी राम आमचे घरी गुरुदेव पंडितनाथ मुक्त होतो परिदेशी आराम भक्त पुरस्कार राम
जन्मार्गी तपकिले अथवा रामदूत अवतरले उभूत ज्ञान घेतले लाले बाळकेश्राम पहा पहा याचा आचार उशकाली उठे सत्वर चूळ भावाणीर राम म्हणे म्हणे आम्हा स्थिरी आरती भूपाळी सतरी श्रवण करून तुरी दक्षता कैसे विश्राम असो नदर माऊली संधी जाय कुमर गोड बोलणी तो शुद्धर तिसे श्राम बोलले वचन अंगी आचा देई अंगी वाटे हा बालयोगी पावला श्राम तुलसी अनावयासी दावे म्हणे देव पूजन करावे धूप दीप लावा बरवे दाखवा नैवेद्य श्रीराम गीतेचा नित्य पाठ करी चित्त देवनी श्रवण करी आंतरी अर्थविरी बायधरी नव्हतो निगुणपणे भोजने पैसे गोड थिकटाची हावणसे ते खात असे आशक्त श्रीराम हिरावयाची मस्त जाईल सवंगड्या समोत थोडी कुसाळीने काढत सदाराई भक्त विश्राम सर्वांशी वाटे हा हवा याची संगे खेळ भरवा नित्य नवा खेळावा सुखदायक राम सायंकाळी स्तोत्रे बरी मधुरमाने दावी पहिली अत्यंतावरी तसेच राम भजन झाली वाचून जाई शेती सत्कर्मी संधी काळकरी जातो राम बालपणी साधक वृत्ती आम्ही तारी जाणी चित्ती त्या वर्णितामध्ये कुंठित होईस राम सांप्रत असे कलियुग आता प्रवृत्ती जग लागेल दाखवत साधन सेवा राम पाचवे वर्षी एकेदिनी पाचार्य आजोबांनी भगवद्गीता काढून एक श्लोक सांगितला राम पाठ म्हणून लिहिला गेला तैसा अधिक झुकला आता म्हणे राम पुत्र होईल ब्रह्मज्ञानी पुढे उत्तरे दोन्ही ऐसे अन्यानी संकलित राम असो ऐसी ग्रस्ती प्रौढ झाला गणपती देवी अनेक सुपती राम तिकड मानून देव करती पुढे घालून पूजती आरती दुपारी आणती त्यापुढे राम माता पित्यांची सेवा करी अज्ञान रंगी क्षणभरी पुढं पण येणं बरी बरी क्रीडामध्ये श्राम ऐशी असता एकजणी मध्यसमय झाली रजनी उठून पाहत असे जननी तो गणपती कोठे राम शेतेबरी गणपती नाही ग्रह सुधरे सर्वही कचरे रावची लवलाई गणपती कोठे पहाव राम उभयता वंशुती सर्वत्रांशी जागे करती कल्पना ऐकून राहती बहुत लोक मिळाले श्राम म्हणजे कोठे गेला हो पाळ पहा पहा हो सगळं लागली सर्वांस तळमळ तर्क करती आपले श्राम कोणी मुलगी तस्करे नेला अलंकार पाहुणी फुलला तो घेऊन सोडलेला चिंता काही नसे राम शाकडी डाकडी ग्रहस्कंद यक्षपुषाचे संबंध रात्र विचरती प्रसिद्ध पालकाची पशाती श्राम कोणी म्हणती झोपा भारी कुंभकर्णासारख्या गोरी बाळलेली शेजारी ठाव केले श्राम द्वार बंद नाही केले असावतपणे निसले तस्करसी मरण केले श्रीराम भजनाचा छंद होतो म्हणून पुरुषने गेला कचतो प्रातः काले गिरफ्तरी श्राम काही मिळाले धीट म्हणती पुरेपूर ही वटवट शोधू चला हो नीट चौदिशा श्रीराम मध्य समय स्वामश्री पाहिली खांदी बोलणीशी कोणी रे बालके काही विजासोय राम रात्री कीर्ती निशाचर सर्प वृश्चिक दुर्धर श्वापदे आणि तस्कर निगरीस राम शुद्धीता शुद्धता आकले काही नदी बिले निघाले मार्गी अकस्मात एके गणपती राम समाधीचे केले आसन वरी घातले सिद्धासन नासिक राम पाहुणी मासी चरित्र म्हणी योगी निश्चय हा चित्त म्हणी जन्मतील सर्व श्रीराम हाती धरून आणला सगळ्यांशी आनंद झाला बहु प्रकारे होत गेला निमित्त बाळ श्राम कोणी मध्ये देहाशी पात्र तसे आम्हासी कार्णिक अवतरले ऋषी ज्ञानरूप 6 वर्षाचा बालक सिद्धासनी एक अपराध स्मशान श्रीराम यासी काय म्हणावे दंडावे की वंदावे स्तवा की बोधावे श्राम गणपती बोले वचन एकांती स्थिर होय म्हण नामस्मरे अनुसंधान प्रेमपूर्त श्राम चित्त वाहे प्रतिकडे मोठे नाम हे कोठे आयुष्याने आयुष्य थोडे पुरणार नाही श्राम त्या म्हणती तुशान उद्यमी घालावे म्हण वृद्ध बळी अनुसंधान स्वस्तपणे करावे श्राम बहुत विद्या शिकावी आणि भाग्यश्री भोगावी मग जिभयाजी श्रीराम इंद्रिय विषय सेवावे करुणी बजावे नाती लागे मुखावे दोन्हीकडे श्राम किशोर मेता पाही भाव साधने राही अत्याचारी वृत्तही बुद्ध इस्लाम प्रपंच करुणी परमार्थ करावा मूर्ती संत वासना झाली आणि वृत्त सुलभ इस्लाम
आदी विद्या शिकावी, इंद्रिया तृप्त ठेवावी, मग ती परमार्थ बघतोय साधनाने सदा विश्राम. उपदेशनावरी करते देवा नराणी भूत देतांची भाग्यवरी समविश्राम. असो वर्षा आपल्यामध्ये अधिकार नेरुनी भूत करती, आघडीत करती परिश्री नाही काम. काही दिवस गेल्यावर गणपती दिसे शय्येवरी नावरी निर्धारी हा एक नविष्ट वासराम. पुत्रसने कळवला दंड याला म्हणे हा गोठे जपला न गोठे काम. पहाटेच्या समयासी बाळाला ग्रासी रावजी कुसे तयासी गोठे आसंगाते काम. हेरूमध्ये नदीचडी खडकांच्या पडल्या दरडी माझी असती भगदाडी वादी रहितच काम. अरे सर्पविंचू करती नूरशाबदे नने किती कैसी विला देगती विचारी श्राम. देहतो प्रारब्धी दिन कोण चुके मरण समय प्राप्त झाली आनंद मानुषी श्राम. नाशवंत नासणारा जाणून आराध्याला आहे तो जगदीश्वर शाश्वत ओळखावा असता. ऐकून ऐसी उत्तरे रावजी नित्रे म्हणे होईल ते करे स्वस्थ रावणी भावे श्राम. आघात ज्ञान पाहून रावजी म्हणे समाधान म्हणे धन्य गणपती देशदान. इति श्री रामप्रतिष्ठित या गणपती मासा श्री संकटान श्रीराम नमो. श्री रोजी ब्रह्मचंद्र महाराजांना श्री गणेशावती म्हणून करून रघुवती स्पन्न श्री गणपती येतो प्रतिष्ठा नित्य श्रीराम श्री गणपती दासी मनासी जेथे क्रीडा करीत वाचा धनुष्यराम. जमी जगडतो रजनी विनंती करतो माझे दिन घडीत सांगितले नामे सांगितले राम. मध्ये उभा श्रीराम जो भक्त देया राम. सभी भाग्य भक्त ब्रह्म लक्षण राम. वाम भागी सीताबाई जगत पंचकाची आई. पुढे मातृती बदलत एक ठेवी राम. मित्रांची बांधवली जगाची तेवढी केली मग क्रीडारंभले कशी पासराम. हातातील गाठासी विनामुनी स्कंद प्रदेशी येऊनी दगडराळीसी मिळतेली राम. रामनामाचा विजयवृत्ती छोट्या पावलेंची दगडी जगतवाती भजन राम. मित्रां माझी मित्र नामे बापू पडतरा गणपती वाचून धरून श्रीराम. गणपतीची यज्ञाकरी सुलभ कठीण आदरी नवी संबंधी क्षणभरी काशी राम. वाटे हा पहिला शिष्य गुरुवचने विश्वास नामाचा केवध्यास सद्गुरुदेश राम. आश्वासी भजती नित्य नवी आवडी चित्ती गणवायसी पद्धती बालमित्र गौरते श्रीराम. उपद ज्ञानयोगी न साकेता जागृती गणवा म्हणेवती ज्येष्ठाम. तैसा मलिया गरी जन सुवासीसी पैसा वनो त्या केली अनजीवन स्वदेष्टाम. पंचानाची छावीसी सळगे गंभीसी वय आत्मता सर्वांची आकर्षित निराम. नागरिक आश्चर्य करती पुरे आसवीच धावेती नारी बंद करती भाकणमांती अपराम. रावजी पुत्र तुमचा पुत्र मधुर वैष्णवी जगन मित्र बाळके जमी सर्वत्र नायकनी श्रीराम. घरी अल्पनी रात्री गरुवा म्हणून धावती माय बाबा घेतली प्रिवाटो सकाळचा. या अशी बोध करावा काही असवा बैस बाबे घरी. हे वेळे लावले सकाळी सूचन राम. तैसे शाळेचे काम सकाळी म्हणायचे मी आता राम राम घेऊन गीता मधला की दाबाव असता. ते काढून द्यावेची पंतोजी बहु बोध कधी काही केल्या गणपती ऐकली राम. पंतोजी बोले तयासी न यावे तू शाळेशी सकल बाळे बिघडती आमचा धंदा पुढे असता. पंतोजी धाकलेला गणपतीनं मानला तुझीच रे गाव माडला गड्यांचं गोठ्यावरील काम. लहान दोर सवंगली क्रीडा करती आवडी राम भजनाची परवडी भौतिक कौतिक काम. पंतोजी शाळेत माझी पाहती पदे एके नसे विद्यार्थी चिंता उपजली ती आता कसे करायचे राम. रे वृत्तांतरी गुजरा गणपतीने पुन्हा बाय केला समजावून पाठवा त्याला विद्यालय राम. आजा पिता उपदेश दे पुन्हा शाळेची धाडती माय उपदेशेती गणपतीची तुवायची नगरावेश काम. वडिलाची कुलकर्णी वृत्ती चालविली पाहिजे निवृत्ती विद्या करावी अति नकली काम. गणपती बोले ते प्रमाण सर्व येते मग गागन काळजी न करावी जतन सांभाळीत दक्षते काम. रामनामाची आवडी काय सांगू तुझी गोडी श्रवण गिरी गुरी प्रेम कसे प्रश्राम. आयसी बदली उत्तरे राम नाम मंडळ सुरे येऊ लागला पेपरे माय चेतन सदाम. रामनामाची गोडी चाटिता चाली गडी वृत्ती गुंतली आवडी सांत झाली कळेना श्रीराम. सकाळांशी लावी तुझं रामनामाचा खडखडाट दुर्ते सोडलेली वाट पोचवली श्राम.
9 वर्षाचे श्री रावजी विचार करी व्रतबंध करायावरी वैसी मासिरा गुरु श्री पाचरणी क्षेत्र भगोनी मूर्त ठोराव उपवानी याची वैश्राम मूर्तवर वासुदा द्रविडी मोकळा केला माता पिती आनंद झाला मानकी पाऊस पूर्ती श्राम सोयरे जमले सगळे यात्री उपरांता गोंधळ मौजी बधनाची वेळ आली म्हणजे सती विश्राम वाद्य वाजती गडगडा मातृभोजन काळ जोडा कटका भरली वेळ थोडा सावधान मनी श्राम पिता पुत्र बोल्यावरी मंगलाष्टके सुस्वरी बीज म्हणती सावध सत्परी मंगलमूर्ती असे श्राम गणपती विचार मनासी सावध म्हणती अम्मासी आसावध गुणेश्वर आयो श्रीराम चित्त देवनी केली श्रवण मंत्रार्थ पाहे विवरण कोठे असती उपनय द्विजते राम काय ते मंत्र उपनिषद एक गेला ओम तत्सत अनुभव आले पाहिजे श्राम अनुभवी दोची ब्राह्मण एरपुर धर्मपान एक श्रीराम परिधनासी गोपत्र परावटासी कृष्णाजीन वैराग्य दुःखिन्न महिमने श्राम कंठी जरावे यज्ञोपित जे ब्रह्मप्रत्यनी करतील अनुसंधान ठेवावे सकळांची राम कर्मफलाने मंदरा मोठी बदने व्यक्त केला विवेके पाहिजे सोडवला उद्धव श्रीराम यमने वंदनती भिक्षा रे उदरपती लोभन करावी चित्ती कोणाविषयी राम भिक्षा महारुणी म्हणणे जननी चौवेद षडदर्शनी निपुण होई 18 पुराणे गुरुदेव राम आपते इष्ट गुरुवत गिरोणी गुरुकृपे ज्ञानोत श्रीराम बोलते सकल मुखे परी अर्थाते कोणते के विरा सद्गुरु सारखे आत्मीश्राम बोलणे करणे गतून म्हणावा वेग परी कालचक्राची कौतुक ऐसे जय श्राम तन जावणी फुल राहिले मुश्रा वागणी सिद्ध उरले जाणते पुरुषे जाणले हिरवे म्हणती 16 श्रीराम गुरु तुझी सांगते संध्या उपासना शिकवती अधिकारी वर्ग अजित्य विश्राम प्राणायामी नास्तिकांसी कुलपिती हस्तस्पर्शासी न जाती कोसी मार्गविश्राम दैसा गुरु दैसा गेला निपटबोध वाया गेला गणपती मोनाला स्माताने श्राम गुरु स्वयनाधिकारी शिष्यादे कैसा उदरी सद्गुरु ती श्राम पिढे पिढे पिढो जाता नसोटे कर्मा करतो गुरुता सद्गुरु बसा दर्शना सुरी श्राम ऐसे होतो प्रकारे गणपती वेळी बिरे कटका लावलांती देशाश्राम मित्र मिष्टाने येवती किती होती ब्राह्मण पंक्ती दक्षिणा देऊन होती सागरे श्राम व्रतबंध सांगत आला चक्र आनंद वाटला पाहुणे जमला गुला श्रीराम गणपती बाळ ब्रह्मचारी संध्या वंदने करवी करी म्हणे मानावी माधुरी आज्ञासी गुरुची श्राम चौवेद शिकावे षडदर्शन जाणावे मुक्तत्वे व्युत्पन्न व्हावे राम श्रीराम चौवेद किती असती शास्त्रे किती जाती गुरुचे भेटी ऐकी के श्रीराम वादे बोलती बाळा वेदांता कळा एकेने शुद्धा श्रीराम शास्त्री असती बारा देशाची पुराणांचा विचार कलियुगी उतरे बारा ऐसा नाही श्रीराम गुरुशी द्यावे धन मानावे गुरुवचन कार्य कर विद्या पठण करून स्वस्तता विश्राम जेने राही वतन वृत्ती ची विद्या करावी पूर्ती अधिकारी विदोष व्हायची मजुरी श्राम आमचा तो हाची धंदा यज्ञ मानस माकुर दसरा उत्तरपती वाचन श्रीराम येणे वे समाधान अंतरती सिंचत उत्तम नदे पावन बदली श्राम वैविध्य जसे आज्ञा पिले तेची भाजी वर्तले लौकिकी नसे बोलले भगवता प्रभू श्रीराम तैसा दुका ज्ञानराशी तुझी शो अग्निशी हिंदू आता दशे दिवशी सद्गुरु सदोष आहे श्राम सद्गुरु कृपा होता पाहि जगे दुर्लभ से काही सज्जनगती ठाई दाई भगवता के श्राम जे विन विद्ये जे दैवत परम गोय गोय अतीत होता स्वरूपत कटाटे श्राम तिथे राम तत्व प्रियाचन उद्यास माझा श्री सद्गुरु चरणार ब्रह्मस्तु श्री राम समर्थ श्री सद्गुरु श्री ब्रह्मचर्य महाराज जय जय श्री आत्मारामा भूता व्यापन रूपका अखंड आनंद सुखमारा श्रीराम तेवढी असुनी उमदेना विषयी धाबे वासना विभक्त मने नमितो चरणा ध्यान राहू अखंड श्रीराम व्रतबंधना उपारे गणपती नाना क्रीडा करी बटू वैश गोविंद रे चित्तराई श्रीराम त्रिवृत्त लिंगो बंत बालिले होती मुदित पुनर्मी गीताय कृष्ण पुत्र कन्या श्रीराम अन्नासे पुत्र राम मुक्ताय कन्या सुरूप परम सकलांच्या कृपा गणपती श्रीराम तैसे गुरु सखाराम भट्ट पाठक करूपावे कर्मनिष्ठ पत्रिका वर्ते मिनिट विद्वानते चौगुणी बहुगुणी श्रीराम यांचे पुत्र वाहन वा याची गर्दे होते तेव्हा
ते आणखी पुत्र चिंतुबा खेळगडी घेतली राम आप्पा पाटील गावकर पुत्र दाजीचा पुत्र बाळा त्यांचा करून कुलकर्ण्यावरती येतील राम चरित्रामाचे संबंध येईल पण निषेध नामे गेले उभय कुलांची राम पंतोजी यांना आकर्षित कर व्यवहार बुद्धिमाची चित्र पेरणी नेण्याची अधिकार गणपती राम एके समय याचे झाले गुरुजी सडकोबरी आले इकडे होणार बिरे शिष्यवर्गी राम पंतोज विषय रागाला छडी मारली सर्वाला बोले म्हणती गणपतीला कैसा विचार करावा राम वीरवदे सर्वांशी शस्त्र राहावे मानसी रामद्वेषी नरासी शिक्षा होईल तर राम सवंगड्यातील मुलांनी आप्पा पडला वेडूने वृत्तांत घेतला मुद्रवणी पंतोज राम तुमचे विशी वासी पंतोजी हरनसी भलते वाद्य अम्मासी तुमचे तुम्ही पाहिजे राम पाटील होता विषयग्रस्त करणे वांगे झोपतो दात ओढ खात खाता निघाला देतो राम इकडे गुरुजनांची स्वारी शाळुनी दादाकडे पैसे देते क्षणभरी पान खातो श्रीराम बोला फुला गाठ पडली पाटलाची स्वारी आली गळची आग मस्तकाने निष्ठुपणे मारतो राम मारवारणी केला वेगळं लोक धावले सगळं वृत्तांत परिपूर्ण मुलं वाटले सगळ्यांची राम ऐसिरे पाटील बुवा गणपतीने केला गुंडावा पण तो जितबीजाचे नावा कदा राम तो असे भगवत भक्त श्रीकृष्णासारखा फिरतो जाणावे सत्य त्याचे वाटेसी नसतावे राम शाळा सोडली आणि निघाली गाडी भरून मार्गी दयासी गाठुनी उपदेशी ब्रह्मचारी राम राम भक्तासी वैर करिता दुःख होते फार आता तरी रघुवीर स्मरतावा श्रीराम 2 दिवसांची झाकरी रामकृपेची भाकरी तोची तार्याने मारी शरण जावे तयांसी श्रीराम ऐसी क्रीडा नानापरी गर्दसे नानापरी मित्रांचा जो कैवारी राम धावल्या माझी चपळ ही हास्य सोजवळ तनुसे कोण श्रीराम विनोदी आणि निश्चल ठिकाणी कुमळ भक्तुत प्रेम श्रीराम राम नामाची छंद हीच क्रीडा विनोद अंतिम धावे सर्व कैतिक नसला शाहीशी मित्र मात्र जाई विषय घेतले सर्वही आश्रमाची सर्वही शुद्धिभाव श्रीराम कोशाची शाही करुणी अर्कपत्रे काढी लिहूनी राम नामे हे वृक्ष बोलून रक्षणा करते श्रीराम पाहुणी क्रीडा कौतुक आश्चर्य वाढी लोक लिंग म्हणत धूर्त विचार करते राम हा होईल भगवत प्रपंची राहील व्यक्त उदासीन वागे सत्य बैसला श्रीराम तरी हा तिचा जाईल राणी मुनी केलेलं विरक्तपणे वागे रामदेश राम या स्तव शीघ्र जी लग्नगंती घालू म्हणे रावजी प्रती मांडली शकलांची युक्ती गीता आदी करून राम शोधू लागले नोवरी कुलवंत भावी बरी रामनिया वतंतरी शोधी त्याने गसराम गोडसे उपनागी संभाजी पंत कुलकर्णी खातेवडी वसत त्यांची समस्त केली असे श्रीराम वैसाम गौरवर्ण कुरुशलोक शुभ्र वचत आश्वरेश्वर सुभाष श्रीराम वांगनिश सीमांत पूर्ण विवाह अन्नदान सप्त सरस्वती नावे ठेवान प्रभातराम श्री गणपती उदासीन आणि कासन हे देखून सद्गुणार्थ श्रीराम विवाह म्हणजे सडी बोलली ती थोरसोरास केली वागे सद्वासना धडली असेल श्रीराम नरदेहाचा अधिकार स्वयंभावे विश्वंभर परी श्रीराम पद्याची आज्ञाकरी कोणा दुरुत्तरे बोलवी काची बोलावी पाठीमागे राम सुकर्मी वा दुष्कर्मी प्रवृत्ती जरा कवी एवं आयुष्य प्रपंच गावी आनंदाने राम ऐसा हा भाष बहुत झाले कासा बिस तरला ऐसा पुरुष भाग्यवंत जैसा वाईट तैसा चालला परी लाभे क्वचिताला सोमल औषधी असे बरा ग्रस्तराक्षवाची मती भोईदगरण की परी विषय लंपट होती बहुतेक राम अतिथी सेवा अन्नदान तिन्ही आश्रमा विश्रांती स्थान पितर देवता स्यानगस्तामी राम पितृण मातृण पिढे सुता सुंदान विद्याकरांचे आसन श्रीराम एवं चतुर्विध वृक्षार्थ न्याय राबती येत अज्ञान होता श्रीराम तरी असे विवेक वैराग्य तरी तेही राजे साग परिवर्तनी कलियुग ऐसा योग घडणे कठीण राम त्याने व्यतिरिक्त परी संस्कारी रक्त सद्गुविना ज्ञान प्राप्त होणार नाही राम या ग्रस्ताश्रमाकडे देवाचा जन्म घेणे विद्याकाराने या राम हे सृष्टी योगमस्तान याचे सृष्टीने पाल नीती न्याय दंड याचे करता राम ऐसा विवेक होतीला हळू वाढू लागला संचित राम जे देवाचे देवत ऐसे संत म्हणतो त्याचे अधिकारी येतो वेदनिधी करावे राम
वेदांतापार शब्द ने परे मन कलियुगी अल्पाक्षर कृती अद्वैतराम तैसा हार प्यार दुर्संगती अनावर बुद्धी सुचित तनसर ध्यचुकाजी राम वेद शास्त्र पठन केले पर इतिहास बने नाटले कामधेनु वाले ते तक्रदेशी राम ऐसा कालिका महिमा जानी ने परमात्मा लोक सुनिश्चित हरि श्री राम देशुकासी साधने शोधित शाने बहुद्रव्य मिळणे तो पुरुषोत्तम असा पंचभूतांची केवढी सुखसाई धावती जरी नीती गती साई श्रीराम जो भूतांचा करिता त्रिगुणे दयाची सत्ता त्यासिनी माता प्रकृतीला प्रकृती माझी शुभेच्छी ते पुरुषात ज्ञानी गणले रावणादी बरे बरे सत्य लोका सत्य श्रीराम वशिष्ठ विश्वासरांची कथा पाठाकडे मानस होता सद्गुरुवी एका भगवान ती प्रकृती नाशवंत ती कर्मी अशाश्वत ठाई पडावे शाश्वत तरी ज्ञानी म्हणवावे श्राम वेदांत बोलले ज्ञान विनवत गेले निवृत्ती संगीते आरवे श्राम वेदेच्या कर्जते संतासी गोचर मूळ सापडा सत्पुर आहे ते श्राम गुरुकृपे वाचून काही सर्वदा साध्य सार्थक होणे नाही कुलकाट बांधणी वृद्धे न्याय ते सुश्राम कोणी येता साधू संत म्हणे दाखवा भगवंत वेदशास्त्रांचा मतिकात उलटा वासराम चार वेदशास्त्रे 18 पुराणे सूत्रे श्रीमद्वा मग्रंथे किती श्राम ऐसा करता प्रश्न म्हणता मानसे ज्ञान गुरुचरणी खापे दीन ज्ञान होई तुझं काही श्राम वीरुवदे ऐसे संत कोठे असतील नादतो ठावकी तरी वायत वाकोडी श्राम बहुतारक सद्गुरु संत गुरुई गुंतिता नवे प्राप्त लोभ साडणे कीर्ती वात श्राम त्यांची होता कृपादृष्टी अज्ञान सुटी जन्म वृत्ती आटाटी बहुकृती तुले श्राम गुरु शोधेता निश्चय केला सोबत यांची निमिलेला जेन वदती कोणाला विश्वासू परमश्राम सुरत बंधू दामोदर तुझा भामन मास्टर नाही करो दोघा मानवाला विचार सांगती होती श्राम तव गुरु लिंगो बनतो जरणे घ्याई मृत्यूचे मुले गेले नेसताना श्राम कोणी हळू लागले कोणी मुठी भले झाले पुत्र पौत्रांगती गेले कलियुगी अलग श्राम लिंगो बंद पुढच्या खाला कार्यकर्ता होऊन गेला ईश्वर देहाच्या आत्म्याला शांतीचो श्राम लिंगो बंद निघून गेले रावजी मई झाले गणपती गेले म्हणे हरी श्रीराम गुरु सुधाया करणे शीघ्र विक्रम त्यागणे तार्थ काढणे साधने होणार नाही श्राम व्रतबंध शुभ वेळी माता पित्यांची आज्ञा करी गुरुनी गुरु सेवा वैरी विद्या तू शिका श्राम भिक्षा मागणी उदरपूर्ती अखंड द्रावी शांती ब्रह्मचार्याने पाळून शेती विरावळे श्राम ऐशा आज्ञेची मुक्ता झाली नसे सत्ता ती समागणी आता सार्थक राम आदी उपदत ज्ञान वेदशास्त्र निमित्त जाण पुढील कारण निश्चय केला तर श्राम 12 वर्षाची वय क्रीडा शेतीचा उपाय करी वैराग्य दृढ झाला श्राम ती वार निश्चित केला प्रातःकाळी उठून गेला सोबती धावले सायाला भागी दोघे श्राम गुरु बेटीची अर्थ वरती मानायचं आईची माता दुरून श्राम सरिता काग संगम समरे विश्वायू विश्राम श्रवणे गेली आर्तम सांगितले श्राम पुढे अध्यायी श्री गदा शत्रु होईल बोलमिता वत्स देनु श्री पिता गती शिव श्रीराम इति श्री सत्पुरा स्वामी सत्न सोळा पुरुषी रामदासी अंतरा कृपाकडे श्रीराम इति श्री सद्गुरु रामकृते तृतीय अध्याय ब्रह्मसा श्री सद्गुरु रामस्तु श्रीराम समर्थो अनंत कोटि ब्रह्मांड नायक रामाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु लीलामृत पोथी वाचन परमपूज्य श्री दत्ता काका। ही व्हिडिओ सिरीज आपल्यापर्यंत आणण्यास अत्यंत आनंद होत आहे। परमपूज्य दत्ता काका सुरुवातीपासून श्री सद्गुरु लीलामृत पोथीचे वाचन करायचे। ही पोथी एका उच्च कोटीच्या साधकाने लिहिलेली आहे आणि अध्यात्म शिकण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणूनच साधनेला पोथीची जोड असावी असे परमपूज्य काकांचे सांगणे असे। परमपूज्य काका अध्यात्म समजावण्यासाठी पोथीच्या ओवींचे उदाहरण द्यायचे। उदाहरणार्थ, त्रास न होय इतरांसी, इतरांपासून जयासी, सुखासनी गप्पा मारिता,
बहुत दाविती विदेहता, प्रसंगी टिकेल ऐसा विरळा. बुडतिया नरासी, दोरी देती धरावयासी. न धरी अविवेकी आळशी, तरी दोष कुणाचा. प्रपंची सुख इच्छिणे, म्हणजे इंगळावरी झोप घेणे. नरदेही दक्षता गहन, तया माझी सन्मार्ग गहन. सन्मार्गी अध्यात्म गहन, त्याही वरी गुरुकृपा. लक्ष्मीचा दुअंगी टोला, नीतीने पाहिजे सोशिला. येता मध्ये धुंद केला, जाता तृष्णा मोहपाडी. शेवटी एक विनवणी, लय लागो नामस्मरणी. श्री जगदीश नमोनी, घेऊ गुरुचरणी विसावा. परमपूज्य काका पोथीचे नुसते पारायण करायला सांगत नसत, तर ते उदाहरण देऊन सांगत की अहमदाबादचे एक उच्च कोटीचे साधक पोथी वाचताना पेन्सिल आणि रबर घेऊन बसत. पोथीतील ही ओवी समजली म्हणून टिकमार्क लावत, ही समजायची बाकी म्हणून अंडरलाईन करत आणि ओवीतील हे वाक्य अजिबात समजले नाही म्हणून क्वेश्चन मार्क लावत. पुढच्या पारायणात पुष्कळ वेळा ते क्वेश्चन मार्कला रबरने खोडून टिकमार्क लावून आधी जे समजलेले वाटत होते त्याच्यावर क्वेश्चन मार्क लावत. यातून श्री दत्ता काकांना बहुतेक असे सुचवायचे होते की प्रत्येक पारायणागणिक साधकाने बदलायला हवे. त्याप्रमाणे पोथीचा अर्थसुद्धा वेगळा समजून येईल. अशा पद्धतीने जीवन आणि अध्यात्म समजून घेऊन अभ्यासू दृष्टीने पोथीचे पारायण करावे असे श्री दत्ता काकांना अभिप्रेत होते. अजून अशा कितीतरी ओव्या सगळ्यांना अध्यात्म समजावण्यासाठी श्री दत्ता काका वापरत असत. पूज्य काकांना पोथी एवढी प्रिय होती की ते स्वतः नेहमी 7 दिवसामध्ये पोथीचे पारायण करत. रोज पोथी वाचित ते वेगळे, एका दिवसात सुद्धा ते पोथी वाचित. असेच 1993 मध्ये इंदोरला श्री जयंत नाईक यांच्याकडे झालेल्या द्विदिवसीय उत्सवात परमपूज्य काकांनी एका दिवसात हे 13 अध्याय मोठ्या आवाजात वाचले होते. आपल्या सर्वांच्या आनंदासाठी हे रेकॉर्डिंग श्री नितीन धारवाडकर यांनी उपलब्ध करून दिले आहे. त्यांचे अभिनंदन व इतर टीम ज्यांनी हे रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत आणण्यास मदत केली त्या सर्वांचे आभार.